ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उन्हेरे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला वैरे कशाचे, त्याला उन्हेरे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उन्हेरे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला वैरे कशाचे, त्याला उन्हेरे कशाचे. अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे, अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे. पूर्णत्वात भरले नटले दिव्य रूप ज्याचे, पूर्णत्वात भरले नटले दिव्य रूप ज्याचे, त्याला उन्हेरे कशाचे. ख्रिस्त धन ज्याचे त्याला उन्हेरे कशाचे, काळाच्या दाढेत त्याला वैरे कशाचे, त्याला उन्हेरे कशाचे. हसे मुखी विलसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला, हसे मुखी विलसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला. धन्य धन्य जगती तवरे जीवन मुलाचे, धन्य धन्य जगती तवरे जीवन मुलाचे, तुझला आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन योहानकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय 39 ते 44 ही वचने. योहानकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय 39 ते 44 ही वचने. येशूने म्हटले, धोंड काढा. त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल, कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहेत. येशूने तिला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय. ह्यावरून त्यांनी धोंड काढली. तेव्हा येशूने दृष्टी वर करून म्हटले, हे बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो. मला माहीत आहे की तू सर्वदा माझे ऐकतोस. तरी जो लोकसमुदाय सभोवती उभा आहे त्यांच्याकरिता मी बोलतो, यासाठी की तू मला पाठविले आहे असा त्यांनी विश्वास धरावा. असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजरा, बाहेर ये. तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला. त्याचे हात पाय प्रेतवस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टिलेले होते. येशूने त्याला म्हटले, ह्याला मोकळे करून जाऊ द्या. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम आणि सुप्रभात. जो शास्त्रभाग आपण या ठिकाणी वाचलेला आहे योहानकृत शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि वचने 39 ते 44 या वचनापर्यंत. या ठिकाणी आम्ही पाहतो की एक मोठा चमत्कार झालेला आहे. म्हणजे ज्या लाजरावरती प्रभू येशूचं प्रेम होतं, तो आजारी पडले होता आणि त्या लाजराच्या ज्या 2 बहिणी आहेत मार्था आणि मरिया, यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला निरोप पाठवला होता की ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे तो आजारी आहे. तो ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ, म्हणजे त्याच्या योग्य देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे यासाठी आहे. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त गेला नाही, परंतु ज्यावेळेस तो मरण पावला आणि त्याला कबरेत ठेवण्यात आलं,
त्यानंतर त्या ठिकाणी 4 दिवस झालेले आहेत आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी गेला, कदाचित त्याच्या बहिणीला वाटलं असेल की प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी असता तर मेला नसता, ही स्टेटमेंट त्यांनी दिली. परंतु या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आल्यानंतर 39 ते 44 या वचनापर्यंत जर आम्ही बारकाईने विचार केला तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, धोंड काढा. त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, प्रभूजी आता त्याला दुर्गंधी येत असेल कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहेत. येशूने तिला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय. आणि म्हणून प्रियांनो, या ठिकाणी आम्ही पाहतो की एक मोठा चमत्कार झालेला आहे. म्हणजे जो लाजर मृत होऊन 4 दिवस झालेले आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला मरणातून काय केलेलं आहे, उठवलेला आहे. त्याने आवाज दिला, लाजरा बाहेर ये, आणि त्या ठिकाणी लाजर जो आहे बाहेर आलेला आहे. प्रियांनो, जगामध्ये असं कोणीच नाही की मेलेल्या व्यक्तीला जिवंत करणारा. तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि त्याच्याकडे सामर्थ्य आहे, त्याच्याकडे अधिकार आहे. कारण 25व्या वचनामध्ये 11:25 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणत आहे, पुनरुत्थान व जीवन मीच आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. प्रियांनो, सध्या जे प्रभूमध्ये निजलेले आहेत ते पुनरुत्थानाच्या समयी सर्वजण उठणार आहेत. परंतु आम्ही या ठिकाणी पाहतो की लाजराला मेलेल्यातून प्रभू येशू ख्रिस्ताने जिवंत केलं आणि त्या ठिकाणी त्याचं गौरव झालेला आहे. आणि त्याबद्दल तो पित्याला धन्यवाद देत आहे, आभार मानत आहे, तो पित्याला विनंती करत आहे. आम्ही पाहतो की त्या ठिकाणी पुत्राचं प्रियांनो त्या ठिकाणी गौरव झालेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी आम्ही पाहतो की जिवंत देवाला गौरव मिळालेला आहे आणि म्हणून त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचे आभार मानूया की देव जो आहे अद्भुत कार्य करणारा आहे. आज आमच्याकडे असे काही प्रश्न असतील, समस्या असतील की आम्ही त्या समस्येतून बाहेर निघण्याची वाट पाहत आहोत, परंतु परमेश्वर जो आहे तो आम्हाला आज या वचनातून बोलत आहे की आमची जी समस्या आहे, आमचे जे संकट आहे, आमचे जे आजार आहेत ते देवाच्या गौरवासाठी आहे. म्हणून कदाचित आम्हाला विलंब लागतो, आम्ही वाट पाहत असतो, परंतु प्रभू येशू ख्रिस्त जो आहे अद्भुतरित्या योग्य वेळी योग्य समयी मनुष्य मात्राच्या जीवनामध्ये कार्य करणारा देव आहे. आणि म्हणून आजच्या या शास्त्र भागाबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, कारण तो जिवंत देव आहे आणि अनेक मोठमोठी चिन्ह चमत्कार करणारा देव आहे. जसं त्याने लाजराला मेल्यातून जिवंत केलं, तोच प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थानाच्या समयी तुम्हाला आणि मला मेल्यातून जिवंत केल्याशिवाय राहणार नाही. जर आम्ही विश्वास ठेवू तर विश्वासाचं प्रतिफळ प्रियांनो तुम्हाला आणि मला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. देवबाप या वचनाच्या द्वारे आपणा सर्वांस आशीर्वाद देव, या आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, धन्यवाद देतो कारण तू जिवंत देव आहे, अद्भुत कार्य करणारा देव आहे आणि जो चमत्कार या ठिकाणी केला त्याद्वारे प्रभू तुझं गौरव झालेला आहे. अनेकांनी तुझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे. आम्ही देखील तुझ्यावरती विश्वास ठेवतो, आमचं जीवात्मा शरीर तुझ्या स्वाधीन अधीन करतो. धन्यवाद देतो आणि येशूच्या नावात विनंती मागतो म्हणून तो आहे. आमेन. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.